अक्षय शिंदे यांचा मृतदेह पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दफन. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह उल्हासनगर येथील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला आहे. अक्षय याला दफन करण्यास शिवसेना, शिंदे गट आणि स्थानिकांनी विरोध केला होता. तसेच दफनासाठी खोदण्यात आलेला खड्डा देखील बुजवण्यात आला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बळाचा वापर करत स्थानिकांना स्मशानभूमी परिसरातून बाजूला केले. त्यानंतर त्याचा मृतदेह दफन करण्यात आला. बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलिसांनी चकमकीत ठार केले होते. मुंबईतील जे रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळवा येथील ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला होता. त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी नातेवाईक जागेचा शोध घेत होते, परंतु मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांनी विरोध केला होता. त्यामुळे अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याचा दावा करत त्यांच्या वडिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मृतदेह दफन करण्यासाठी निर्जन जागा शोधण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार मागील 2 दिवसांपासून पोलिसांकडून जागा शोधण्याची प्रक्रिया सुरू होती, परंतु स्थानिकांकडून विरोध केला जात होता. अखेर उल्हासनगर येथील शांतीनगर भागात स्मशानभूमीत अक्षयचा मृतदेह दफन करण्याचे निश्चित झाले. तेथील स्मशानभूमीत मृतदेहाच्या दफनासाठी खड्डा देखील खणण्यात आला होता. स्थानिकांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते स्मशानभूमीत शिरले. त्यांनी स्मशानभूमीतील खड्डा पुन्हा बुजवला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना स्मशानभूमीतून बाहेर काढले. रविवारी सायंकाळी अक्षयच्या नातेवाईकांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेतला. शववाहिनीद्वारे मृतदेह उल्हासनगर येथील स्मशानभूमीत आणण्यात आला. तसेच जेसीबीच्या बुजवण्यात आलेला खड्डा पुन्हा तयार करण्यात आला, परंतु शववाहिनी दाखल होताच तेथेही काही नागरिकांनी शववाहिनी अडवण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अक्षयचा मृतदेह दफन करण्यात आला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोरोमॉलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन. सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. ठाणे बदलते हे दृश्य स्वरूपात दिसू लागले असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत, सफाई कामगार, कचरा वेचक काम करीत आहेत. त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी असून कचरा वेचक महिलांचे काम कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील ओला कचरा, सुका कचरा वेगळा करूया. आपल्याला कधी या कचरा वेचक महिला स्वच्छता दूत रस्त्यात भेटली तर आपण त्यांचा आदर करू, असे वक्तव्य ठाणे महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड अँबॅसेडर अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी केले. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देश पातळीवर स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून स्वच्छता सेवा 2024 या सूत्रावर आधारित ठाण्यातील विविध संस्था एकत्र येऊन स्वच्छमेव जयते उत्सव स्वच्छतेचा 2024 हा कार्यक्रम शनिवारी कोरम मॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जीजी गोदेपुरे, प्रमुख उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेसमवेत सत्व ठाणे, AR व्हेंचर, रोहन्स एरा, आगाऊ पोरे, कलांकुर, स्त्री मुक्ती संघटना, समर्थ भारत व्यासपीठ, काशी कला मंदिर, इंडियन एज्युकेशन सोसायटी, वास्तुशास्त्र महाविद्यालय,
श्री महाविद्यालय या संस्था सहभागी झाल्या होत्या. कोरम मॉलने व्हेन्यू पार्टनर म्हणून कार्यक्रम सादर करण्यास जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कोरम मॉलचे विकास लड्डा यांचे उपायुक्त मनीष जोशी यांनी आभार व्यक्त केले. आजच्या या कार्यक्रमाचं नाव आहे उत्सव स्वच्छतेचा. हा जो कार्यक्रम आहे उत्सव स्वच्छतेचा, हा स्वच्छता ही सेवा हा जो अभियान आहे केंद्र शासनाचा, जे आपण दिनांक 17 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोबर आपण साजरा करत आहोत. तर त्या अभियानाअंतर्गत एक कल्चरल फेस्टिवल म्हणून आज इथे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही विचार कराल की कचरा आणि कल्चरल फेस्ट ह्याचा काय संबंध आहे. या कार्यक्रमाची हीच खासियत आहे, कारण की या कार्यक्रमात समाजातला जो वर्ग आहे, जो सर्वात जास्त स्वच्छता करतो पण तो आपल्याला दिसत नाही, असा वर्गाचा आज हा आपण सन्मान करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. मग ते आमचे सफाई कामगार असतील, आमच्या कचरा वेचक बहिणी असतील, सिग्नल शाळेत शिकणारे गरीब विद्यार्थी असतील, तर ही सगळी जी मंडळी आहे, हा जो समाजातला जो माझ्या मतीने सगळ्यात महत्वाचा जो वर्ग आहे, तर तो आपल्या सगळ्यांना स्वच्छतेचा महत्व पटवण्यासाठी कल्चरच्या माध्यमातून त्यांनी हा प्रयोग केलेला आहे. आणि आपण बघताय की याला मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स भेटत आहे. एक गोष्ट आवर्जून मी सांगतो, या कार्यक्रमासाठी आपल्या शहराचे सन्माननीय खासदार श्री नरेश मस्के साहेब, ठाणे महानगरपालिकेचे आमचे आयुक्त कमिशनर साहेब यांचा आपल्याला खूप हेल्प भेटलेली आहे, सहभाग भेटलेला आहे. तसेच सर्व लोकप्रतिनिधी, सन्माननीय आमदार, सन्माननीय MLC सगळ्यांचा आपल्याला योगदान भेटलेलं आहे. आणि परिणामी आज आपण एवढा सुंदर कार्यक्रम आपल्याला आयोजित करता आला. एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, ज्यांनी स्वच्छतेवर सगळ्यात जास्त भर दिलेला आहे, ज्यांच्या संकल्पनेतून अख्ख्या राज्यात डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे, त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. आणि इट इज 100% सक्सेस. नागरिकांना माझं एकच आव्हान आहे, कृपया आपल्या कचऱ्याचे वर्गीकरण करा. कारण की जर तुम्ही कचऱ्याचं वर्गीकरण केलं तर 80% कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सुटून जातो. म्हणून कचरा, सुका आणि ओला कचरा कृपया वर्गीकरण करा. मुंब्रावासियांबाबत ठाणे मालिकेचा दुजाभाव पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत धरणे आंदोलन. पाण्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्कानुसार कारवाई करणार शानू पठाण. ठाणे महानगरपालिकेवर सध्या राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढीस लागला आहे. त्यामुळेच विरोधकांचे प्राबल्य असलेल्या विभागाबाबत दुजाभाव केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंब्र्यातील पाणी पुरवठ्यात अन्याय केला जात आहे, असा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार माननीय विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी पाण्याचा काळाबाजार करणाऱ्या मुक्का लावा अशी मागणी पठाण यांनी केली. मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा केला जात आहे. मागणी करूनही पाणी पुरवठा वाढवण्यात येत नाही, तसेच कचरा देखील उचलण्यात येत नाही. या निषेधार्थ ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा येथील पाणीपुरवठा विभागासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि लहान मुले सहभागी झाले आहेत. या आंदोलकांकडून ठाणे महापालिकेवर भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात शानू पठाण यांनी मुंब्रा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे प्राबल्य आहे. गेल्या 2 वर्षाचा इतिहास पाहता विरोधकांना
निधी देताना राज्य सरकारकडून आखडता हात घेतला जात आहे. तसाच प्रकार आता नागरी सुविधा पुरवण्यातही केला जात आहे. गेल्या 15 दिवसांपासून 3 दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही. काही ठिकाणी पाणी माफियांकडून पंप लावून पाणी खेचलं जात आहे. टँकर माफिया खुलेआम पाण्याची विक्री करत आहेत. विकण्यासाठी पाणी आहे, मात्र गोरगरिबांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी कोट्यवधींचे ठेके दिले जात आहे. शहराच्या विविध भागातील कचरा हटवण्यात येत आहे. अगदी मंदिराच्या आवारातील, मंदिर परिसरातील, शाळेजवळील कचराही उचलण्यात येत नाही. परिणामी मुंब्रा कौसा भागात साथीच्या आजारांचा प्रचंड फैलाव झालेला आहे. ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झालेली नसल्याने ठाणे महापालिकेचा कारभार राज्य सरकारच्या निर्देशानुसार चालत आहे. त्यातूनच मुंब्र्यावर अन्याय केला जात आहे. पण आम्ही हा अन्याय सहन करणार नाही. त्याविरोधात संघर्ष करू. जर आम्हाला योग्य पाणी पुरवठा आणि नागरी सुविधा दिल्या नाहीत तर आम्ही पालिका मुख्यालयात घेराव आंदोलन करू, असा इशारा दिला. 17 लाख लीटर पानी को चोरी किया जा रहा है। कल्याण फाटे से लेकर सील फाटे तक पानी को डाइवर्ट किया जा रहा है। वॉलमैन को के नियोजन से 50-50 हजार रुपए रोज की रिश्वत चल रही है। बीएमसी में हाल ही में कार्रवाई किया गया है। बड़े बड़े पंप को जब्त किए और 50-50 हजार एक पंप फाइन लगाइए। ऐसे कल्याण फाटे से सील फाटे तक पानी को चोरी किया गया करके पानी को बेचा जा रहा है और 17 लाख पानी चोरी हो रहा है। और जो नागरिक है उनको ना मिलते हुए कमर्शियल लोगों को पानी दिया जा रहा है, जिसके कारण पीएमसी के करोड़ों रुपए का नुकसान भी हो रहा है और नागरिकों को पानी से महरूम किया जा रहा है। आज हम स्वच्छ सुंदर थाना की बात करते, स्वच्छ भारत अभियान की बात करते। मुंब्रा कौसा के अंदर मस्जिद और मंदिर के ऊपर कचरों का अंबार लगा है। 3-3 दिन से कचरा नहीं उठाए जा रहे। 3-3 दिन से कचरा पड़ा है। ये हालत है। लापरवाही, लाचार महापालिका, बेबस प्रशासन, ये हाल है। 2 दिन के अंदर ये प्रश्न नहीं छूटा। आयुक्त के पास हंडा मोर्चा लेके और कचरा भी लेके जाएंगे। ये मंदिर, छोटा मंदिर और ये संजय नगर की मस्जिद 3 दिन से उठाया नहीं। 3 दिन से मलेरिया हो रही, लोगों को फीवर हो रहा है, बड़ी बड़ी बीमारियों को सामना करना पड़ रहा है। एक तरफ पानी की मार, पानी कम कचरा ज्यादा। स्मार्ट सिटी के नाम पे हम बात करें, करोड़ रुपए का टेंडर लिया जा रहा है। प्रशासन क्या कर रही है? मजबूरी में हमको आयुक्त के कैबिन के बाद 2 नगर सेवक, मैं यही बैठूंगा, 2 नगर सेवक नागरिक कचरा और हंडा लेके वहां कैबिन के बाहर जाने वाले हैं। ठाण्यातील मोर्चा शेकडो आदिवासी सहभागी. बेरजेचे राजकारण कराल तर 85 मतदारसंघात वजाबाकी करू, आंदोलकांचा इशारा. राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळेस धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचे राजकारण कराल तर आम्ही 85 मतदारसंघात वजाबाकीचे राजकारण करू, असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले, सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला. 15 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचे गठन केले आहे. या संदर्भात स्वतंत्र GR काढण्याचा हालचाली सुरू केल्या होत्या. त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. सोमवारी भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शेकडो आदिवासी सहभागी झाले होते. गोखले रोड, रामारुती रोड, पुना गाडगे ज्वेलर्स चौकातून तळपाळी रोड, राजवंत ज्वेलर्सपासून डावीकडे गडकरी रंगायतन चौकातून उजवे वळण घेऊन चिंतामणी चौक, जांभळी नाका येथून अग्यार रोड मार्गे टेंबी नाका येथून उजवीकडे कोट नाका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक, कोट नाका, शासकीय विश्रामगृह येथे मोर्चेचे सभेत रूपांतर झाले. यावेळी मंचावर अनिल भांगले, हंसराज खेवरा, सुनील झडके, दीपक पेंदाम, रमेश परचाके, रमेश अत्राम, मधुकर तळपाडे, समीर तडवी आदी उपस्थित होते. आजचा जो मोर्चा आहे संयुक्त कृती समिती ठाणे आणि पालघर या 2 जिल्ह्यातून आयोजित करण्यात आलेला आहे. आमची मुख्य मागणी आहे की धनगर हे NT मध्ये असताना, त्यापूर्वी OBC मध्ये असताना यांनी पुन्हा ST मध्ये समावेश करण्याची मागणी केलेली आहे. ते 1990 मध्ये ते OBC मध्ये होते. 1925 मे 1990च्या शासन निर्णयानुसार त्यांना NTC मध्ये टाकण्यात आला आणि NTC मध्ये टाकताना त्यांना कंडिशन दिली होती की NTC मध्ये स्थापन केलेली आहे
आणि आज आम्ही हा मोर्चा काढण्याचं कारण काय आहे की आज सरकारने आदिवासींच्या हक्काचा म्हणजे जो आरक्षणाबद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी आक्रोश केलेले आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण म्हणून आम्ही ठाणा, पालघर, मुंबई, नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर धडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी म्हणून की आमचा जो आरक्षण आहे आमचा जो 7.5% आरक्षण आहे त्या आरक्षण मध्ये आमच्या जो आदिवासी बांधवांच्याच म्हणजे इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं त्यांचं 3.5% आरक्षण आहे ना त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं त्यांनी त्यांचं बघावं आमच्या आरक्षणामध्ये त्यांनी घुसखोरी करावं नाही म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं हा नक्कीच पडणार अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळं जागा उठलेले आहेत माझं नाव सुनील धळके मी संयुक्त आरक्षण कृती समितीचा PRO आहे जनसंपर्क अधिकारी आज जो धनगरां आरक्षण विरोधी मोर्चा आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता त्यामागचा एकच उद्देश की धनगर मुळामध्ये ही जात आहे जमात नाही त्यामुळे याही अगोदर त्यांचे कोर्टामधून निर्णय जे झालेले आहेत तो निकाल त्यांच्या विरुद्ध लागलेला आहे त्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने ज्या वेळेला केंद्रीय शासनाकडे त्यांचा रिपोर्ट अहवाल सादर केला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी तोही त्यांचा बाद झाला